जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आंघोळ करून आलो बघा. तर मस्त सकाळचं वातावरण फ्रेश आहे. तर इकडे बघा किचनमध्ये चालू आहे स्वयंपाकाचं काम आणि इकडे आई करते पूजा बघा. तर आता आईला सवय झाली की व्हिडिओ केले म्हणजे व्हिडिओ करतो म्हणजे आई करते. तर हाय असं कारण रोज बोलून बोलून सवय झाली. जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा हाय करते आई. तर आमचं देवघर दाखवतो तुम्हाला. आणि इकडे बघा घरातले जो फुलाची झाड आहे तर तुम्हाला दाखवतो. हे बघा जास्वंदीचं फूल आणि स्वस्तिकचं. तर घरातच झाड आहे मस्त एकदम बघा, पांढरे शुभ्र आणि लाल. तिकडे पूजा चालू आहे. तर चला मग आधी महादेवाला जाऊन येतो मी आणि सोनू. चला करा पूजा तुम्ही. आणि आई बघा मग अशी भाजीला गेली होती तर आंबाड्याची भाजी घेऊन आली बघा. तर एकदम सुंदर पिंडी आहे बघा, एकदम हिरव्यागार ताजं भाजी. आणि इकडे भेंडी कढीपत्ता बघा. आणि हे बघा स्वस्तिकचं झाड आणि बाजूला बघा जास्वंदी फुलाचं झाड आहे बघा. तर हे घराजवळचं बघा हरडे उगवलेत पावसात बघा, मस्त आलीत बघा एकदम हिरवेगार. तरी बघा माझी गाडी बघा, त्याला पुसून घ्यायचं बघा सर्वात आधी. तर मित्रांनो आलो बघा इथं महादेवाच्या मंदिरात. तर चला दर्शन घेऊ. तर मित्रांनो आता घरी आलो बघा. तर सोनाली करते नाश्त्याची तयारी बघा. तर काय करते नाश्त्याला? थालीपीठ. अरे वा. इकडे बघा हिरव्या टमाट्याची भाजी करणार आहे. तर इकडे डाळ शिजले का भिजवले काय झालं. इकडे मुगाची डाळ शिजली बघा. तर हे भाजी करायचं आहे. तर सर्वात आधी नाश्त्याला बघा मला थालीपीठ करून द्यायला पहिला. तर मला बायको भारी भेटली बरं का. जे आवडते सगळं करून देते. तर जे तिथे मला परत शिकून करून देते स्वयंपाकासाठी. इकडे बघा गरमागरम थालीपीठ तयार झालं बघा. आणि इकडे आता भाजी बनवायची तयारी बघा. इकडे तर कढईमध्ये बघा सर्वात तेल टाकून घेतलं. तर रेसिपी माझी नाही आहे, माझ्या बायकोची बघा. त्यात मोहरी टाकून घेतली बघा. त्यानंतर हे जिरे, मिक्स होत असते. तर आता जिरे टाकून घेतलेत बघा. हे लसूण तर सगळं असं पहिला मिक्स करून घ्यायचं. आणि चिरलेले टमाटे बघा हिरवे ते टाकून द्यायचे बघा.
तर सगळं आता शिजूचं थोडं परतून घ्यायचं सगळं चांगलं. टमाटर शिजूचं त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं बघा. नंतर पाणी सोडतं का आता मीठ टाकलं वापरते. त्यानंतर बघा मुगाची डाळ टाकून घ्यायचं शिजून घेतलेलं. असं मस्तपैकी हलवून घ्यायचं बघा सगळं एक जीव तर. त्यात तिकडे कुठं करायचं आलं मसाला कोणता पण थोडंसं वापरू द्यायचं थोडंसं आता. तर बघा बायकोने मला मस्तपैकी बघा थालपिठाने दही दिले नाश्त्यासाठी. तर या नाश्ता करू सगळेजण. तर मित्रांनो जर भाजी वापरून घेतली सगळं तर त्यात आता तिखट काढून घ्यायचं बघा. कुठे लाल तिखट थोडा मसाला आणि थोडं मसाला तिखट दोन्ही मिक्स टाकायचं. तर एकदम चमचमीत लागते मस्त टेस्ट येते बघा. तुम्ही पण घरी एकदा नक्की करून पहा. आंबट तिखट थोडंसं दोन्ही मिक्स होतं आंबट तिखट. तुम्ही असं भाकरीसोबत चपातीसोबत जमते कुठलं पण भाजी आंबट गोड असल्यामुळे. चपातीचं जेव्हा किंवा भाकरीसोबत जेव्हा चालतंय. तर अशा मस्तपैकी टमाटी भाजी तयार आहे बघा. तर चला व्हिडिओ आवडतो लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.